स्वागत आहे मित्रांनो. तर आपलं सगळं काही गोष्टी काही सगळं काल्पनिक आहेत मित्रांनो. कोणत्या गोष्टी काही संबंध नाही मित्रांनो. तरी पण आपल्या चॅनलला चांगल्या प्रमाणात आपल्या व्ह्यूज आज भरपूर चांगल्या प्रकारे आहेत मित्रांनो. तर खूप खूप सगळ्याचे धन्यवाद, आभार मानतो मित्रांनो. तर पण चला मित्रांनो, जरा हॉट आपण चालू करू मित्रांनो. काय ना काय आपल्यासाठी एक नवीन नवीन काय ना काय आपण टॉपिक आणतात मित्रांनो. पाहत राहा आणि एन्जॉय घेत राहा. काल्पनिक आहेत, कोणत्या गोष्टी काही संबंध नाही. तुमचा फक्त आम्ही मनोरंजनासाठी हा हॉट आम्ही बोलतात मित्रांनो. तर असंच आमच्या चॅनलवर पाहत राहा. आम्ही काय ना काय तुमच्यासाठी आणत राहतो आणि तुम्ही त्यानंतर आपण चालू करू मित्रांनो आपला टॉपिक. तर मित्रांनो आज काही आता मग आज काय मित्रांनो कसं आहे, फारच आज मौसम बड़ा बेईमान है, आने वाला कोई तूफान है. चलो मित्रांनो, मग आजचा आपण चालू करू टॉपिक स्टार्ट. चला मित्रांनो, हॉरर स्टोरी चालू होत आहे. काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो. फक्त तुमच्या आम्ही मनोरंजनासाठी आम्ही हा हॉरर स्टोरी सांगत आहोत मित्रांनो. काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो. चला तर मित्र आपण चालू करू. तर मित्रांनो ही आहे एक स्टोरी मित्रांनो. एक हे असं मित्रांनो, शोध घेण्यासंबंधी मित्रांनो एक आत्माला संपर्क करायला मित्रांनो ह्याच्यामधून. तर मित्रांनो त्याला मग त्याच्या मनात असं किंवा आपण भूत असतात का आपल्याला हे माहीत करून घ्यायचं मित्रांनो. हकीकतमध्ये आहेत का भूत नसतं. मग ह्यानं मित्रांनो खूप शोध लावतात मित्रांनो. शोध लावल्यानंतर मित्रांनो म्हणतं मग ह्यानं खूप तथ्य करतं मित्रांनो. खूप बसम बिसम हे ते मंत्र मारतं आहे, सगळं करतं मित्रांनो. मेरी ख्वाहिश है, मैं शैतानों से बात करना चाहता हूँ. शैतानों से आत्माला पाहायचं मला. आत्म्यासाठी एक काहीतरी नवीन आपल्याला शोध लावायचं की आत्म्यासाठी मला बोलायचं आणि काही नवीन शोध लावायचं आपल्याला. त्याच्यातून आपल्याला संशोधन घ्यायचं होतं. मग काय करावं त्यासाठी काय नंतर मध्ये शोध घेऊ आपण. ह्याच्यामध्ये काय ना काय आपण शोधामध्ये आपल्याला काय ना काही पाहायला मिळेल होतं. नंतर मित्रांनो मग जाते बसम बिसम हे ते लावते जातं मित्रांनो. आज जातो म्हणते, पाहतच मित्रांनो जातं आहे शमशान भागमध्ये म्हणतं मित्र माठामध्ये म्हणता येईल आओ जल्दी आओ कहाँ आत्मा हो तुम सब, आत्मा आओ म्हणते मित्रांनो. नंतर म्हणते ऐसा नहीं हो सकता, मैं जो बहुत सालों से मैं ये कर रहा हूँ म्हणते, मेरी तो ख्वाहिश पूरी होनी चाहिए म्हणते, मेरे को जरूर मिलना चाहिए म्हणते आत्मा म्हणते. आवाज येतो मित्रांनो. तुमने गलत किया है म्हणते, आत्माओं को बुला के म्हणते. तुमने हमको जगा के गलत किया है, हम तुम्हें जिंदा नहीं छोड़ेंगे म्हणते. तुम्ही हमारा परेशान केला म्हणते बोलते. देखो आप किसको भी नहीं छोड़ूंगा म्हणते, तुम्हारी सजा भी मौत है म्हणते. म्हणतात नाही म्हणते मित्रांनो. पद आता देतात त्याला शेजारा ठार मारतात मित्रांनो. ठार मारल्यानंतर हा बी भूत होतो मित्रांनो. मित्रांनो भूत झालं मित्र. पुन्हा मग अचानकच ह्याच्या जे विचार आहेत मित्रांनो ते वेगळेच ह्याच्या घरच्या कळतं की असं झालेलं आहे, महाराज असा आहे, मारला गेलेला आहे. आणि मग पोलीस चौकशी करत त्याच्यात काय नाही, हे माणूस अन्नाने होता, ह्याला काही ना समज होतं, काही कळत नव्हतं. ह्याच्या मागे काय राज होता, मीरा होता. गेल्याच्यानंतर मित्रांनो नेत्या त्याची माती जातात मित्रांनो. जाळ्याच्यानंतर पाच पुन्हा मग अजून काय ना काही मग अजून मित्रांनो त्याच्या अंगात ते एक प्रकारची आत्मा म्हणून बसतो मित्रांनो. ते महाराज मग ते मला आत्मा मारत आणि आता कोणाला मी सोडत नाही, माझ्यासारखं जसं घडलं माझ्यासंगत तसंच त्या प्रकारे दुसऱ्याला मारतात होतं. मग सांगत राहते त्याने एक प्रकारमध्ये सांगते की म्हणते येताना मित्र पण स्वप्नामध्ये आणि सांगत राहते की आता हे पुढे असंच होणार आहे, तसंच होणार आहे सांगत राहते मित्रांनो प्रत्येकाला. आता ह्या जागी जाणार आणि एक माणूस मारणार आहे, गाडी घेऊन जाणार तिथं मारणार आहे सांगते. ते जाते मित्रांनो. ते तसंच होते मित्रांनो. मग त्यास कसं व्हायला म्हणते, जे सांगितलं ते कसं व्हायला अवघड आहे म्हणते. हे ऐकलं पोहेच ऐकला म्हणते, ऐकलेलं आता थोडा एक माणूस बाहेर फोन बोलता येणार आहे आणि त्याने तिथं मारणार आहे म्हणते. बघतं तर म्हणतात सेम तसंच होतं, तसंच म्हणतं म्हणते. मग ते
तुला कसं माहिती होईल असं पुढे मिळाली? नाही मित्रा म्हणते मला आधीच स्वप्न पडलं म्हणतं आणि ते दुसऱ्या दिवशी खरं वाटलं. म्हणतं काय गोष्ट आहे असं कसं वाटलं ह्या दिवसामध्ये काय काय जाणून शोध लावा लागतं म्हणते आता काय ते. मित्रांनो पुन्हा अजून म्हणतात ना पुढे एक असं म्हणतात म्हणते एक ह्याच्यामध्ये जाणार आहे काय तर मध्ये काहीतरी त्याचं काहीतरी विसरलं मग जाणार आहे ते नवीन म्हणते बॅगमध्ये जातं कोणतर मित्रांनो जातं बॅग आणायला तिथं मेल जातं मित्र. मग 3 गोष्टी खरं होतात म्हणते. आता एक आपल्याला कळायला म्हणते की जे स्वप्न पडायला त्याला ते खरं व्हायला म्हणते. म्हणजे जे होणार आहे ते आपल्याला आधी कळायला म्हणते. ते होण्याच्या आधी कळत असेल तर आपण त्याची सावध राहायचं म्हणतात. कोण आहे ते आपल्याला मरणार हे पुढे कळत नाही. आपण त्यासाठी आपण कसं माहीत करून घ्यायचं की हे आहे म्हणतो. मग हे सगळं विचार करतो मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय नाही काय आपल्याला माहीत करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये काय तोटलं माहिती घ्यायची म्हणते आणि ह्याचा शोध कसा लावायचा म्हणते. म्हणते हो आता एकच पर्याय म्हणते की आपल्याला ह्याच्या शोध लावायचा तर तिथं काय आहे काय नाही ते शोध लावून बघू म्हणते कुठं काय ते काय व्हायचं कारण काय असं कशावर व्हायला याची माहिती आपल्याला घेणं जरुरी आहे म्हणते. तर म्हणते हां बरोबर आहे म्हणते आता काय तर माहिती घेतल्याशिवाय पर्याय नाही त्याचं. मग एक काम करू म्हणते. आता हे घटना आपल्याला तारीवर दिवशी बघूयात आपण. मग आपण सगळं मग कुठे गेलो म्हणते ह्या जागी आपण ह्या दिवशी ह्या जागेवर गेलो म्हणते. मग एक माणूस सांगतो म्हणते किती आदमी मार चुके म्हणतात 3. अच्छा म्हणते आओ म्हणते यहाँ पे म्हणते तुम इसके पहले कहाँ जा चुके म्हणते 5 जन. हाँ ये जगह पे गए थे हम तीनों 5 जन थे पूरे 3 तो गुजर चुके हैं अब हम 2 बचे हैं. म्हणते म्हणजे बच्चे जिस जगह तुम गए थे तो उस जगह पे कुछ था क्या बोलते कुछ ऐसा कुछ नहीं कुछ जंगली था पूरा जगह और कुछ तो धुंधुंदी सी चलो म्हणते मेरे को वहाँ लेके चलो म्हणते. म्हणजे हे असतं मित्रांनो मध्ये एक महाराज असतो मोठा तिथं म्हणते म्हणते तुम्हारे पीछे आत्मा लगी है म्हणते यही है म्हणते वो यही है तुम दोनों क्यों मार डाले म्हणते अभी क्यों मारा क्यों तुम्ही हे पे आए थे ना म्हणते. हाँ यही आत्मा है गड़ी वाली म्हणते. हाँ तो यही आत्मा तुम्हारे 3 दोस्तों को मार चुकी म्हणते. अब तुम्हें जो बचना है तो अब एक ही काम करना होगा म्हणते. क्या म्हणते अब अमावस्या की रात आ रही है म्हणते. सिर्फ अमावस्या के 12 बजने के पहले तुम इस लाश को निकाल के जला डालो म्हणते इसके अंदर जो है म्हणते. जब तक नहीं करोगे नहीं तो वो आत्मा तुम दोनों को मार डालेगी म्हणते देखो म्हणते यहाँ तुम ज़रूर है मुझे निकाल दो ढांचे के अंदर देखो म्हणते मेरा काम होगा मैं जाता हूँ यहाँ बाबा जी कुछ तो करो हमको बचाओ म्हणते. कुछ नहीं कर सकता म्हणते तुम जल्दी हो सके अमावस्या के पहले ये कर दो म्हणते. तर मित्रांनो मग ह्याने घाबरत म्हणते बाबा अवघड झालं म्हणते हाताना ओढून बसलं म्हणते. जा म्हणते बच्चे जा अब तो जल्दी हो सके अपनी जान बचा म्हणते. मग मित्रांनो त्यानं घाबरतं आहे. मग घाबरायच्यानंतर पुन्हा मग इथं काय नाही आहे म्हणते तिथं म्हणते जल्दी खुदाई चालू करू म्हणते. ह्या बी कुछ ना कुछ है जरूर. म्हणजे ते खोतं मित्रांनो तिथं ढाचा येते थोडं ते पटकन तिथलं घेतात आणि भागो म्हणजे दोघं घेऊन पकडून मित्रांनो त्यातून एकाला पकडलं आणि कसं मित्रांनो मारतात ठार मारते का मग हे पटपटात म्हणते नंतर मारत येते रुक जाओ पूरी आत्मा वहीं रुक जाओ. नहीं छोड़ूंगा तुम ऐसा नहीं कर सकते मुझे. तुम किसी इंसान को नहीं बेवजह मार सकते मुझे. रुक जाओ यहीं पे नहीं तुम्हें भस्म कर दूंगा. नहीं छोड़ूंगा किसी को भी नहीं छोड़ूंगा मैं जहाँ से मार दूंगा. जाओ जल्दी जाओ म्हणते जल्दी जाओ हो सके जल्दी जला के दो म्हणते. जातो मित्रांनो तो पण त्यानं ह्याला मारत असं मारतो धरल जाती मारायला तर मित्रांनो तो पण ते त्याची हड्डी कवच मित्रांनो
रॉकेल टाकून जाळते मित्रांनो. जर जाळते ठार मटण मित्रांनो आतमध्येची. ही झाली स्टोरी मित्रांनो. आता सेकंड स्टोरी मित्रांनो. तर मित्रांनो ही स्टोरी आहे एक मुलीची आणि तिच्या माची मित्रांनो. मग तिला कसं असतं मित्रांनो, त्याची एक भयानक कथा स्टार्टिंग ऐकून घालतात. मग ही आत्मा मित्र कसं असतं की एक अचानक हसा होतं मित्रांनो. मग एक गटारामध्ये जातात आणि म्हणतात जाऊन ते पटकन गटार साफ करते मालक म्हणते. नाही म्हणते मुझे कोई तो लड़की दिख रही अंदर म्हणते. अबे जा अरे दिन में के पी के सारे म्हणते. कुछ नव्हतं बी बकवास करता चल जा जल्दी बाहेर होतं म्हणते. जाते मध्ये बघतो तो कोणतं दिसतं राहतो. बस मुझे मुझे बचा मुझे बचा मुझे माफ करो मुझे माफ करो. मरून जाते मित्रांनो. मेल्याच्यानंतर पुन्हा मित्रांनो तो खूपच म्हणतो अरे ये अभी तो मैंने वो ब्लॉक बंद कर दिया था म्हणते नीचे जाने का वो साफ करने का जो आदमी उठ जाता लॉक कैसे लगा उसका अचानक म्हणते. खोलून बघते मित्रांनो. अरे अंदर कहाँ घड़ी गिरी वाली दिख रही म्हणते. आदमी तो दिख रहा नहीं म्हणते. कहाँ गया म्हणते. बघते तर मित्रांनो बॉडी दिसते म्हणते. अरे क्या हो गया म्हणते तो मारा गया म्हणते. म्हणते थोड़ी देर पहले बच्चे की आवाज़ आती बोलता थोड़ी देर पहले मारा गया म्हणते. मग दुसऱ्याचं कसं ते म्हणतात तसंच ते लेट जाते मित्रांनो ती. मग ती बी तिलाही रडायचा आवाज येते बच्चे का मुलीचा रडायचा आवाज येते मित्रांनो. ते बी रडतं महिना म्हणते का झालं कोण रडली म्हणते ती. कोण रडाली की म्हणते यांना बघतं जाऊन मित्रांनो रडायला कोण जाऊन बघतात. मग रडायचा आवाज येते मित्रांनो. पाहिल्याच्यानंतर पुन्हा ते म्हणते कोणतं आहे म्हणते तर. मग पाहिल्याच्यानंतर पुन्हा त्याला घाबरते मित्रांनो. म्हणते की बाबा कोणता कोण आहे तर. मग ती मुली जाते मित्रांनो आपलं तोंड धुवायला वगैरे त्याच्यामध्ये त्या तिथं किती रोने की आवाज कोण आहे या कोण आहे या कोण आहे या म्हणते. मित्रांनो त्याचं लगेच त्याच्यातून हात पकडत तिला मावून टाकते मित्रांनो. म्हणजे लेकराचा आवाज दूर म्हणते म्हणते. मग तिला बी त्याच नालीमध्ये मावून टाकते मित्रांनो. तिने दोनों के लिए उस जगह पे मारा गया है कुछ ना कुछ है म्हणते मित्रांनो. नंतर मग तिसऱ्याला बी त्या रूममधून त्याच नालीमध्ये अंतर मारतात मित्रांनो. म्हणते मुझे कोई नहीं बचा पाएगा. क्यों मार म्हणते क्यों नहीं हमने भी मैंने गलती कर दी म्हणते. वो माँ बेटी को मार के यहाँ नाले में दफना दिया था म्हणते. अरे वही हमसे बदला देगी म्हणते. म्हणे बच नको झालं ते पळते मित्रांनो तिथून पळून गेल्यानंतर पळत असते तर बी ह्याला धरून मरतं मित्रांनो. याच्यानंतर पुन्हा मग तिथं ह्याची आत्मा येऊन म्हातारा काय करते पुन्हा मित्रांनो. मेल्याच्यानंतर पुन्हा मग याची म्हणते उसका बदला पुरा हो गया म्हणते. वो चिली म्हणते. झालं मित्रांनो. मग ही हॉरर स्टोरी कशी वाटली काय नाही मला नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ चॅनल सपोर्ट करा मित्रांनो. आम्ही तुम्हाला व्हिडिओ हॉरर स्टोरी आम्ही चांगल्या प्रकारचा आनंद दाखवतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या मनोसाठी नक्की आम्हाला कळवा मित्रांनो. तर खूप खूप धन्यवाद आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मित्रांनो. पहिले स्टार्टिंगपासून आता पण आणि असे आम्ही हॉरर स्टोरी वगैरे तुमच्यासाठी चांगली माहिती वगैरे आम्ही आणतो मित्रांनो. आणि आम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही नवीन काही जमण्यासाठी आणतो आणि आम्हाला कसं वाटतं काय नाही नक्की कळत राहतो आमचा हॉरर स्टोरी मित्रांनो. तरी पण खूप खूप आम्हाला आभार मित्रांनो सगळ्यांची. आज पहिली स्टोरी आमची पाचशे दुकान पाहिली तर आम्हाला खूप आनंद वाटला मित्रांनो. तर असंच आम्ही चांगल्याच प्रकारची हॉरर स्टोरी वगैरे थोडं करता येईल पण टाकत राहू. बाय बाय मित्रांनो. लाईक करा सबस्क्राईब करा आवडतं कमेंट करा मित्रांनो. आपण म्हणतो शेअर करा लाईक करा. बाय बाय मित्रांनो.